कुठे न थांबता डायरेक्ट रोहितच्या बाजूला जा. कुठेच थांबू नको, रोहितकडे जा डायरेक्ट. रोहित नाही तर विषय. तो खेळायला इथे मात्र सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आणि आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावरती खूप चांगली प्रगती केली आहे. असा एक्सपिरियन्स गोलंदाज सुदर्शन. पहिला चेंडूवरती अंपायरचा सिग्नल नो बॉल +6. अजून पण चान्स आहे, लीगल बॉल पडला तर प्राइस कंटिन्यू असेल, कारण की लीगल चेंडू पडला नाहीये. इथे मात्र ऑफसाईडला चेंडू वळाला. संधी होती गोलंदाजाकडे. जर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असती तर अनिकेतजी म्हात्रे साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. नो बॉल +6. सध्या तरी खेळ रंजक आणि मनोरंजक होता. तर रंजक आणि मनोरंजक खेळाचं आता धावतं सूत्र ऐकूयात सिद्धेशी साटम सरांच्या आवाजामध्ये. षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या माहिती आहे मला 5 चेंडू झालेत आणि या 5व्या चेंडूवर षटकार. शेवटचा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव आणि धाव फलकावर धावसंख्या झाली आहे 29. दुसरा षटक घेऊन येतो एक गोलंदाज. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा येतोय षटकार. षटकातील दुसऱ्या चेंडूवर अजून एक षटकार. 2 षटकार आणि धावफल काय झाली आहे 41. अजून एक षटकार 47. 3 चेंडू 47 धावा. बॅक टू बॅक 3, त्यानंतर 1 धाव आणि धाव संख्या झाली आहे 49. गोलंदाज संदीप आणि 6 बाई हळू मारा. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज संतोष. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज संतोष. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि त्यावर षटकार.
धावसंख्या झाले 64. 64. षटकातील दुसरा चेंडू, गोलंदाज संतोष. पंचांचा इशारा नो, +1. 2 धावा. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर वाईट, अतिरिक्त अशी धाव. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. धावसंख्या 67. 67. एक धाव आणि चेंडू झालेत 3. फलंदाज चौथा. चार चेंडू झालेत आणि धावफलकावर धावसंख्या 69. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज संतोष. आणि इथे मात्र नो, +4. 5 धावा मिळतील. धावसंख्या 74. आणि इथे फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानात येतोय. शेवटचा चेंडू होता आणि ते मात्र एकच धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली 75. 75. 76 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे स्वीट पॉइझन सांगायला. सेव्हन्टी 76चं लक्ष. 76 धावा इथून मात्र बनवायच्यात. 76 धावांचा पाठलाग करायचा सुदर्शनला. आता मात्र खऱ्या अर्थाने चांगला खेळ दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की समोर या पूलमधील सर्वात ताकदवर संघ समोर आहे आणि त्या ताकदवर संघासमोर तुम्हाला पॉवरफुल इनिंग खेळावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती निखिल. स्ट्राईकवरती आपण पाहतो या टीमचा स्ट्रायकर बॅटर सुदर्शन. पहिला चेंडू आपण पाहतो ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल नो बॉल. नो बॉलवरती धाव मिळेल 1. नो +1 अकाउंट झालं ओपन. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये त्याला प्लॉटच्या बाहेर पाठवला. रिॲक्शन चेंज निखिलचे, कारण की निखिलला देखील माहिती आहे चांगल्या चेंडूवरती इथे मात्र फटका जबरदस्त आला. 6 धावा 8 आहेत. नो डाऊट तुम्ही 4 जरी बोललं असं तरी मी 7 सांगितलं असतं. मी बघितलंय स्वतः 6 आहे. आता लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. 1 चेंडू झाला. धावा धावफलकावरती 9. अजून एक फुल टॉस. आता मात्र झेलची संधी. कॅच ड्रॉप. धाव मिळेल किती जयेश? धाव किती आहेत? किती? अच्छा 1. ओके ओके सॉरी. 10 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका, पण आता मात्र जबरदस्त झेल पकडला. तो म्हणजे रोहित नाही, हवेमध्ये झेप. काय कॅच पकडली आहे.
कडक कडक झाला, आजचा काम झाला रोहित. स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय डावा बाजूला राईट साइडला झेप घेतली. 3 बॉल झालेत. येस, 10 रन झालेत. चौथा चेंडू आणि मात्र फलंदाज झालाय बाद. चार चेंडू, नवीन फलंदाज येतोय. पाचवा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक 3 विकेट. नवीन फलंदाज येतोय मैदानात. षटकात येईल शेवटचा चेंडू. गोलंदाज निखिल, मोठा फटका, झेलची संधी होती. नवीन गोलंदाज येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या झाली 11. दुसरा षटक, गोलंदाज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. आणि ते तो दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलकावर धावसंख्या झाली 17. तिसऱ्या चेंडूवर अजून एक षटकार, धावसंख्या 23. चौथा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या झाली आहे 24. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मिळतोय षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या झाली 30. बॉलरचं नाव सचिन आणि आता आहे गोलंदाज निखिल आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. चांगल्या धावा आपण पाहतोय सध्या तरी म्हणताना. पाठलाग प्रचंड मोठ्या धावसंख्येचा करायचा आणि प्रचंड मोठ्या धावसंख्येसमोर आपली सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होतं. ती सुरुवात झाली नाहीये, त्यामुळे शेवट हवा तसा होत नाहीये. पण सध्या तरी या स्पर्धेतून हसत खेळत बाहेर पडायचं आहे. त्यामुळे पुढच्या इयरसाठी कोणत्या चुका आपल्याला सुधाराव्या लागतील या चुकांकडे सध्या तरी लक्ष केंद्रित केलं जातं. स्वीट पॉयझन टीम आपण या संघाच्या माध्यमातून पोल नंबर 27 तर पुढे सरकला. अजून एक चांगला फटका, आता धावा मिळतील 6. फटक्याची ताकद नजाकत. इथे मात्र अजून एक चांगला फटका, गॅपमध्ये चेंडू जातोय. चेंडूने वळण घेतला आणि ज्याप्रमाणे मी म्हणत असतो की वळणाऱ्या वाटेवरती नेहमी नजर खुली ठेवणं फार गरजेचं आहे, कारण की अपघात होण्याचे चान्सेस तिथे असतात. नजर जर तुमची चुकली तर अपघात होऊ शकतो. पाच चेंडू झालेत.